नमस्कार, मी रवी गजे. आपण पाहतात जनतेचा आवाज. शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणाऱ्या नवरदेव या सामाजिक आशयाच्या चित्रपटाचा 75वा विशेष शो नारायणगाव येथे उत्साहात पार पडला. मुसळधार पावसालाही न जुमानता शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. नारायणगाव येथील लक्ष्मी मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये शेतकरी मुलांच्या विवाह समस्येवर आधारित नवरदेव चित्रपटाचा 75वा शो मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून या विषयावर समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने नवरदेव चित्रपटाचा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे आयोजक यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून यात्रा, जत्रा, गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव यांसारख्या विविध सामाजिक कार्यक्रमामध्ये हा चित्रपट विनामूल्य दाखवून समाज प्रबोधनाचे काम करण्यात आले आहे. यावेळी अनेकांनी नवरदेव चित्रपटाचे आयोजक गावोगावी करण्यात यावे अशीही मागणी केली. विशेष म्हणजे चित्रपट सुरू असताना परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र पावसाची तमा न बाळगता प्रेक्षकांनी थिएटरमध्ये उपस्थित राहून चित्रपटाचा मनमुराद आनंद घेतला. दरम्यान सोशल मीडियावर हॅलो देवदर्शन कॅन्सल झालं का, आज नाही गेले अशा विनोदी चर्चांनाही उधाण आले होते. मात्र पावसातही शेतकरी बांधवांचा उत्साह कायम असल्याचे या कार्यक्रमातून पाहायला मिळाले. शेतकरी कुटुंबांच्या वास्तव्यावर भाष्य करणाऱ्या नवरदेव चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद हा ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्नावर जनजागृतीची गरज अधोरेखित करणारा ठरत आहे. माध्यमातून राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागानं या चित्रपटाला खऱ्या अर्थानं प्रचंड अनुदान दिलं पाहिजे खऱ्या अर्थानं. आणि असा चित्रपट ग्रामीण भागातल्या प्रत्येक भागात, गावोगावामध्ये जिथं शो लावता येईल तिथं लावण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने याच्यासाठी या चित्रपटाला भरीव मदत करावी. मी या माध्यमातून राज्य सरकारचे प्रमुख देवेंद्र फडणवीस असेल किंवा आशिष शेलार असेल सांस्कृतिक मंत्री, त्यांना विनंती करतो की असे चित्रपट आपण ग्रामीण भागात विनामूल्य दाखवले गेले पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपल्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून करावं एवढी या विनंती या निमित्ताने करेल. आणि जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज लक्ष्मी सिनेप्लेक्स नारायणगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासंदर्भात या विषयावर ज्वलंत प्रश्नावर प्रकाश टाकणारा आमचे सहकारी मित्र पत्रकार निरंजनजी देशमुख यांनी दिग्दर्शित केलेला नवरदेव हा चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित झाला. अतिशय सुंदर असा अभिनय त्यांनी स्वतः या चित्रपटामध्ये केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकलाकार यांनी ग्रामीण भागातला जो शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासंदर्भात जो प्रश्न निर्माण झालाय त्यावर प्रकाश टाकण्याचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळणे गरजेचं आहे. शेतकरी शेती करत असताना त्याला उत्पन्न मिळतं आणि चांगल्या प्रकारे अनेक शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती देखील केलेली आहे. परंतु शेतकऱ्याला प्रतिष्ठा नाही. शेतीला ग्लॅमर ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळणार आहेत. जागतिक मंदी आली, आर्थिक संकट आलं, कंपन्या बंद पडल्यानंतर शेतकरी कधी उपाशी राहणार नाही. आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याला आपण राजा म्हणतो, पण शेतकरी ज्यावेळेस शेतकऱ्या वेळ येते त्यावेळेस राजासारखा आपण त्याला वागणूक देत नाही. म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती करण्याचा जो चांगला प्रयत्न निरंजनजी देशमुख यांनी केलाय त्याबद्दल मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांचा आभार मानतो की आपण शेतकऱ्यांचा आवाज बनवून या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी न्याय दिला. धन्यवाद. जय महाराष्ट्र. दादांनी जो पिक्चर काढलाय, मी काही शेतकरी नाहीये, पण त्यांचा जो पिक्चर पाहिला आणि त्यातून काही पिक्चरच्या माध्यमातून शिकण्यासारखं पण भरपूर काही आहे. आता आपण अलीकडे जे पाहतोय का झाडांची खूप मोठ्या प्रमाणात तोडणी चालू आहे, पण झाडे लावा, झाडे जगवा हा एक त्यांनी पिक्चरच्या माध्यमातून जनतेपर्यंत चांगला संदेश पोहोचवलेला आहे. प्रत्येकाने किमान एक झाड तरी लावा आणि झाडे जगवा. आभार व्यक्त करतो की शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात नारायणगाव येथे
शेतकऱ्यांप्रती त्यांनी आपुलकी दाखवून कोल्हापूरवरून आज इथे नवरदेव चित्रपट पाहण्यासाठी ते आलेले आहेत। त्यांनी शेतकऱ्यांप्रती जी भावना दाखवली आणि मी म्हणतो हा चित्रपट पाहण्यासाठी ते इथे आलेत। एका अर्थाने त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्तृत्व गाथेचा गौरव केलेला आहे, शेतकऱ्यांचा सन्मान केलेला आहे। कारण आज शेतकरी मुलांना मुली मिळणे दुरावस्थ झालेले आहे, गंभीर समस्या आहे। त्यावर आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी अनेक वेळा आवाज उठवलेला आहे आणि आज ते कोल्हापूरवरून इथे हा नवरदेव चित्रपट पाहण्यासाठी नारायणगाव येथे लक्ष्मी सिनेप्लेक्स मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये आले। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद।